मंडळी, स्टार प्रवाहावर लवकरच घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका प्रसारित होणार आहे। या मालिकेमध्ये रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत। स्टार प्रवाहाकडून या मालिकेचा एक प्रोमो जारी करण्यात आला आहे। या प्रोमोमध्ये मालिकेतील काही कलाकारांची ओळख झाली आहे। तर बघूया या मालिकेत कोणकोणते कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत। तर रेश्मा शिंदे या मालिकेत प्रमुख नायिका असणार आहेत। रेश्माने या अगोदर नांदा सौख्य भरे या मालिकेत काम केलं होतं। यानंतर रंग माझा वेगळा या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती। यानंतर आता रेश्मा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत जानकी रणदिवे हे प्रमुख पात्र साकारताना दिसणार आहे। रेश्मासोबतच या मालिकेत सविता प्रभूने ही ज्येष्ठ अभिनेत्री या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे। सविता प्रभूने ह्या मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत। सविता प्रभूने यांनी एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती। यानंतर कुसुम ते अगदी अलीकडेच अनुपमा या मालिकेत सुद्धा त्या प्रमुख भूमिकेत झळकल्या होत्या। तर मराठीमधील जावई विकत घेणे, खुलता कळी खुलेना अशा काही मालिका आणि त्या काळातील प्रसिद्ध नटांबरोबर त्यांनी बरेचशा चित्रपटातही काम केलं आहे। त्यांची शेवटची मराठी मालिका होती स्वाभिमान शोध अस्तित्वाचा। आता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सविता प्रभूने ह्या प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत। मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये सविता प्रभूने यांच्या पतीची भूमिका ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार हे साकारताना दिसणार आहेत। प्रमोद पवार यांनी या अगोदर छत्रपती संभाजी, पोलीस लाईन, एक पूर्ण सत्य, देऊळ बंद, कमला, मामाच्या राशीला भाचा, सर्व गुण संपन्न, जोगवा, चांग भलं, तोचे एक समर्थ, खतरनाक अशा मालिका आणि चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे। तर उदय नेने हा सुद्धा या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे। उदय नेने यांनी बऱ्याचशा हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे। उदयने या अगोदर इंडियन पोलीस फोर्स, इश्क ए नादान, त्यानंतर बाप रे बाप, झोलझाल, सनम हॉटलाईन, मर जावा, गर्लफ्रेंड, मिस्टर दास, परफेक्ट, सत्यमेव जयते आणि स्टार गोल्डवरील आज रात क्या नया है या कार्यक्रमात सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे। त्याचसोबत या मालिकेमध्ये आरोही सांबरे ही बालकलाकार सुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत। तर झी मराठीवरील नुकतीच येऊ केलेली नवागडी नवराज्य या मालिकेत आरोही सांबरेने चिंगी हे पात्र साकारलं होतं। आरोहीने या अगोदर स्टार प्रवाहावर मुलगी झाली हो, सुख म्हणजे नक्की काय असतं आणि शुभविवाह या मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या होत्या। यासोबतच या मालिकेमध्ये भक्ती देसाई आणि ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले हे सुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत। अभिनेते सुनील गोडबोले यांनी सुद्धा बऱ्याचशा मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे। दरम्यान या मालिकेत प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोण झळकणार हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर या मालिकेत प्रमुख नायकाचं पात्र कोणी साकारावं असं तुम्हाला वाटतं आणि या मालिकेविषयी तुम्हाला काही सांगायचं आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।